सुनबाईची तब्येत होती खराब. मला जायचं होतं किराणा आणायला, पण घरात पडली होती एवढी मोठी घाण. पण मग ते घाण सोडून मला काही जावं नाही वाटत. करावं तर काय करा. माझ्या मुलानं मागवलं हे स्प्रे. मग काय माझे कामं झाले एकदम सोपे. सर्वात पहिले मी किचन वट्टा स्वच्छ केला. आणि याने किचन वट्टाच नाही, याने प्रत्येक घरातली गोष्ट आपण बोर्ड म्हणा, कपाट म्हणा, फ्रीज म्हणा, काही पण आपण असं प्लास्टिकच्या वस्तू म्हणा, काच म्हणा, एकदम स्वच्छ करू शकतो आपण. आमच्या रुद्रमाची गाडी पण खूप खराब झाली होती, धूळ बसली होती त्याच्यावर सारी. मग मी खाली आणलं त्याला पण स्वच्छ करून घेतलं, एकदम स्वच्छ निघाली. त्याच्यानंतर भिंतीवर आमची रुद्रमा हमेशा ABCD काढत राहते, त्याला पण 2 हात मारून घेतले, स्वच्छ झालं. शोकेसला पण व्हाईट कलरचं सलमाई घेऊन ते पण एकदम डाग धब्बे लागून जातात त्याला, ते पण स्वच्छ केलं. थोडं दरवाजाला पण स्प्रे मारला, बघा दरवाजा पण एकदम चकाचक निघला. तर घर स्वच्छ करून घेतलं. त्याच्यानंतर आमच्या रुद्रमाचं आवरून दिलं, कारण सुनबाई तर झोपलेली होती. मी माझं आवरून घेतलं. नंतर आम्ही गेलो किराणा आणायला. तुम्हाला जर हा स्प्रे लागत असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. सुनबाईची तब्येत होती खराब. मला जायचं होतं किराणा आणायला, पण घरात पडली होती एवढी मोठी घाण. पण मग ते घाण सोडून मला काही जावं नाही वाटत. करावं तर काय करा. माझ्या मुलानं मागवलं हे स्प्रे. मग काय माझे कामं झाले एकदम सोपे. सर्वात पहिले मी किचन वट्टा स्वच्छ केला. आणि याने किचन वट्टाच नाही, याने प्रत्येक घरातली गोष्ट आपण बोर्ड म्हणा, कपाट म्हणा, फ्रीज म्हणा, काही पण आपण असं प्लास्टिकच्या वस्तू म्हणा, काच म्हणा, एकदम स्वच्छ करू शकतो आपण. आमच्या रुद्रमाची गाडी पण खूप खराब झाली होती, धूळ बसली होती त्याच्यावर सारी. मग मी खाली आणलं त्याला पण स्वच्छ करून घेतलं, एकदम स्वच्छ निघाली. त्याच्यानंतर भिंतीवर आमची रुद्रमा हमेशा ABCD काढत राहते, त्याला पण 2 हात मारून घेतले, स्वच्छ झालं. शोकेसला पण व्हाईट कलरचं सलमाई घेऊन ते पण एकदम डाग धब्बे लागून जातात त्याला, ते पण स्वच्छ केलं. थोडं दरवाजाला पण स्प्रे मारला, बघा दरवाजा पण एकदम चकाचक निघला. तर घर स्वच्छ करून घेतलं. त्याच्यानंतर आमच्या रुद्रमाचं आवरून दिलं, कारण सुनबाई तर झोपलेली होती. मी माझं आवरून घेतलं. नंतर आम्ही गेलो किराणा आणायला. तुम्हाला जर हा स्प्रे लागत असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा.